ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी सर्वपक्ष सहकार पॅनलची घोषणा. ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी आज ठाण्यात पत्रकार परिषद घेऊन सहकार पॅनलची घोषणा केली. सहकार पॅनलचे यापूर्वीच 8 उमेदवार संचालकपदी बिनविरोध निवडून आले आहेत, तर उर्वरित सर्व जागा सहकार पॅनल जिंकेल असा विश्वास सर्वपक्षीय नेत्यांनी यावेळी व्यक्त केला. प्रारंभी खासदार नरेश म्हस्के यांनी उपस्थितांचं स्वागत केलं. खासदार नरेश म्हस्के यांनी ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत कधीही पक्षीय राजकारण आम्ही केलं नसल्याचं सांगितलं. दिघे साहेबांपासून ते एकनाथ शिंदे साहेबांपर्यंत कधीही शिवसेना पक्ष म्हणून यात उतरला नाही. विविध पक्षांशी चर्चा करून कुठेही पक्षीय राजकारण न करता शक्यतो बिनविरोध निवडणूक कशी होईल याकडे आमचा कल होता. मात्र चर्चा सुरू असताना काहींनी पॅनल जाहीर केलं. मग आम्ही सहकार हित डोळ्यांसमोर ठेवत सहकार पॅनल खाली निवडणूक लढवत असल्याचं खासदार नरेश म्हस्के यांनी सांगितलं. सहकार पॅनलच्या माध्यमातून आम्ही सर्वपक्षीय मंडळी ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची ही निवडणूक एका विचाराने लढवत असल्याचं, सर्वपक्षीय सहकार पॅनल उभं करत असल्याचं खासदार सुरेश बाळामामा म्हात्रे यांनी सांगितलं. तर विद्यमान संचालक मंडळानं उत्तमरित्या बँक चालवली असून महाराष्ट्रामध्ये 1 नंबर तर भारतामध्ये 2 नंबरची आपली बँक असल्याचं क्षितिज ठाकूर यांनी सांगितलं. गेल्या 25 वर्षांपासून जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये आपला सहभाग असून आजपर्यंत कधीही बँकेमध्ये राजकारण कुठल्याच पक्षानं आणलं नव्हतं. अचानक काय झालं काय कळालं नाही. त्याआधीच एक पॅनल जाहीर झालं. यामुळे आम्हाला सगळ्यांना आश्चर्य वाटले. त्यामुळे आम्ही सहकार पॅनलच्या माध्यमातून एकत्र आल्याचं आमदार किसन कथोरे यांनी सांगितलं. तर भले वेगवेगळे पक्षातले असले तरी अनेक नेते ठाणे जिल्हा परिषद आणि ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून घडवले गेले असून या ठिकाणी पक्ष बाजूला सारून फक्त बँक कशी सक्षम होईल, बँकेच्या माध्यमातून ठाणे जिल्ह्यातल्या सर्वसामान्य लोकांना कसा फायदा होईल यासाठी आम्ही लक्ष देत असल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं. या बँकेमध्ये सहकार पॅनल आपण उभा केलेला आहे. कशा स्वरूपाचा पॅनल असेल आणि कोणत्या पक्षांचा सहभाग आहे? गेल्या 25 वर्षापासून या बँकेशी मी संलग्न आहे. 25 वर्षामध्ये कुठल्याही राजकीय पक्षाने अशा प्रकारचा हस्तक्षेप नाही केलेला. पहिल्यांदा अशा प्रकारच्या निवडणुकीला सामोरं जायची वेळ येते दुसऱ्या पॅनलच्या माध्यमातून. तर मग सहकार पॅनलमध्ये आम्ही सगळेजण एकत्र आलेलो आहोत आणि या पॅनलला खरं म्हणजे आम्हाला पहिल्यापासून जी साथ दिली ती हितेंद्र ठाकूर साहेबांनी आम्हाला साथ दिली. त्यांच्या बरोबर अगोदर बऱ्याच जणांनी चर्चा केली. आम्ही सुद्धा सगळ्यांच्या बरोबर केली. शिंदे साहेबांच्या बरोबर चर्चा केली. सगळ्यांच्या बरोबर चर्चा करून हा सहकार पॅनल आम्ही एकत्रितपणे लढण्याचा निर्णय घेतला आणि आज तुमच्या समोर उमेदवारांची नावं घोषित केलेली आहेत. हे खरं म्हणजे अगोदर जे परिवर्तन पॅनल तयार झालं त्यांनी जर अशा पद्धतीने एकत्र आणलं असतं ना तर ही बिनविरोध निवडणूक झाली असती, याचा काही प्रश्न झाला नसता. ही निवडणूक आता बिनविरोध होऊ शकते का, त्याचा प्रयत्न करणार? आम्ही आज सगळ्यांनीच आमच्या सगळ्या नेत्यांनी जाहीर केलंय की जर परिवर्तन पॅनल मधल्या उमेदवारांनी किंवा त्यांच्या कोणी जे पुढे असतील त्यांनी सांगितलं तर आम्ही त्याला निश्चितपणे सहकार्य करू. पहिल्या बघत बसणार का आपण स्वतःहून चर्चा करणार? कारण का शेवटी या गोष्टीमध्ये निवडणूक होणारच आहे. परिवर्तन पॅनल हे त्यांनी अगोदर घोषित केलं, त्यांच्या नंतर आम्ही पॅनल घोषित केलं. कारण त्यांनी घाई केली, ती घाई केली नसती तर बिनविरोध झाली असती. चर्चा करा, त्यामुळे निश्चितपणे चर्चा केली असते आम्ही. तर ही निवडणूक जी एकीकडे जिल्हा बँकेची सोडून होतं थेट कपिल पाटील विरुद्ध किसन कथोरे अशी झालेली आहे. कारण याच्यामध्ये तुमचं एक वेगळं पॅनल, तुमचं एक वेगळं वर्चस्व. तुम्ही माझं आज नाही, पहिल्यापासून सगळी मंडळी माझ्या साहेब ही निवडणूक आज की जरी पाटील आणि कथोरे विरुद्ध झाले तरी बिलकुल असं भाजप प्रदेश अध्यक्ष म्हणजे एक सांगतो तुम्हाला, खरं म्हणजे कुठेही पक्षीय लेवलला निवडणूक लढली जात नाही. साखर कारखाने असतील, विविध सुतगिरण्या असतील, जे महाराष्ट्रातल्या कृषी उत्पन्न बाजार समित्या असतील, बँका असतील, पॅनलच्या माध्यमातून निशाणी घेतली जाते आणि त्या निशाणीवर पक्षाची कुठेही निशाणी नसते. आणि त्यामुळं हा जो पॅनल आहे हा आम्ही आमच्या स्वतंत्र पॅनल तयार केलाय आणि ती पण सगळ्या पक्षाची एकत्रपणे बसून आम्ही केली. पाटील म्हटले